शेतकरी बंधू नमस्कार. तर शेतकरी मित्रांनो, इथं आता रोपची लागवड झालेली आहे आणि हे जे जय निमकेसरचं रोप आहे, तर शेतकरी बंधूंनो, आपलं रोप असो किंवा आपण कंद लागवड केलेली असो, तर शेतकरी बंधूंनो, आता जे काही आपलं उन्हाचं टेम्परेचर आता सुरुवात झाली म्हणजे उन्हाची सुरुवात झालेली आहे. तर जो काही आपला हा पोगा जो आहे, हा पोगा जेव्हा निघत असतो, तर अति ऊन असल्यामुळे जे पोगाचं जर निघण्याचं आहे, एकदम कवडेपणा असतं म्हणजे जे पान निघलं असतं पोगातलं, एकदम कवडसर असतं. तर शेतकरी बंधूंनो, त्यामुळे याचा जो उन्हाचा जो चटका आहे, तर तो चटका बसतो म्हणून आपल्या पोग्यावरती असे काही डाग पडत असतात उन्हामुळे. तर शेतकरी बंधूंनो, याच्या नियंत्रणासाठी आपण जेव्हा स्प्रे घेत असतो, तर आपण स्प्रेमध्ये सिलिकॉनचा वापर केला पाहिजे. म्हणजे आपण जर सिलिकॉनचा वापर केला ना, तर आपण जेव्हा फवारणी केलो असतो, तेव्हा आपण सिलिकॉनचा यूज करा. म्हणजे जेणेकरून जो काही आपलं हे पान कवळं असतं, म्हणजे हे जो आपला पोगा निघालेलं जे पान आहे, हे कवळं असतं. त्याच्यामुळे उन्हाच्या चटक्यामुळे याला उन्हाचा जो चटका बसल्यामुळे हे पानाला असं हे पडत असतात, ठिपके पडत असतात. तर शेतकरी बंधूंनो, जर आपण सिलिकॉनचा वापर केला ना, तर हा पानामध्ये जो आपला कवळापणा आहे, तर कवळापणा जाऊन त्याला रडपणा येत असतो. आणि पानाचा जर आपला जाड भाग झाला, म्हणजे रड जर पान झालं, तर याच्यात जे काही ऊन आहे, तर ऊन शोषण्याची ताकद असते. त्याच्यामुळे आपण आपल्या वरून स्प्रे करत असताना सिलिकॉनचा वापर आपण 100% करा. धन्यवाद.